नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक ऑर्गनायझर बघणार आहोत. त्यासाठी तर बघा आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे किंवा तुम्ही साडी वगैरे सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी बघा आपण ब्लाऊज पीस इतकं साडीचं कापड कट करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी ब्लाऊज पीस सुद्धा असेल तरी चालेल. बघा कुठलंही फॉर्म, लायनिंग, अस्तर वगैरे काही न वापरता फक्त एक पीसपासून आपण हे ऑर्गनायझर तयार करणार आहोत. इथं तुम्हाला बघा रुंदी दाखवते अगोदर मी. इथं आपली 25 इंच ही जी आहेत ना रुंदी आहेत बघा, आणि लांबी दाखवते. फक्त एवढे दोनच माप आपण या ठिकाणी लागणार आहेत. इथं बघा आपली 40 इंच जी आहे ती उंची आहेत अशी, आणि 25 इंच रुंदी आहेत. असा एक पीस आपण घेतलेला आहे. व्यवस्थित आपण बघा सारखं करून घेऊ. एक्स्ट्राचं आपलं जे आहे ते कट करून टाकू. हे थोडंसं क्रॉसमध्ये आहेत ना ते आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतली आहे. इथं आपण बघा 25 इंच रुंदीची एक चेन लागणार आहेत. एक्स्ट्राच्या आपण नंतर कट करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे आणि शिवायला पण खूप सोपं आहे. तर आता जी 25 इंच रुंदीची बाजू आहेत ना तिथं आपण चेन लावणार आहेत. इथं चेन बघा उलटी ठेवून घ्यायची आपल्याला अशी, आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. जास्त कुठले माप वगैरे पण घ्यायची गरज नाही, काहीच नाही. आणि खूप मोठा असं ऑर्गनायझर तयार होतं. याच्यात तुम्ही 10 ते 15 बेडशीट आहे ते आरामच्या साथमध्ये ठेवू शकता. किंवा तुम्ही चादरी, ब्लँकेट वगैरे सुद्धा या ठिकाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये. किंवा आपल्या साड्या असतील ना त्यासुद्धा एका ठिकाणीच ठेवू शकते. या ठिकाणी बघा मी एकदम हळूवार व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवत आहे. एक्स्ट्राची चेन बघा मी कट करून घेतली आहे. आता बघा आपल्याला अशी एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही वरतून दिली तरी चालेल किंवा असं खालच्या साईडने सुद्धा बघा दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने बघा चेनच्या कडेकडे आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. तुमच्याकडे जुनं बेडशीट वगैरे जरी असेल ना त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. तर दुसऱ्या साईडने बघा असं ठेवायचं आहे आपल्याला. दुसरा जो भाग आहेत ना तो, आणि त्याला सुद्धा आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता खालती चेन सुईची आहे. हा कापड आपण ठेवला आहे तो उलटा, असं अर्धा इंच पकडून शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आता इथं तुम्ही चेन आहे ती ओपन पण करून घेऊ शकता. पण बऱ्याच टाईमला बघा रनर वगैरे टाकायला प्रॉब्लेम येतो ना, तर त्याने असे सुद्धा बघा रनर टाकून घ्यायचे अगोदर, आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती. तुम्हाला बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे रनर वगैरे कसं टाकायचं. खूप सोपं आहे. जे राऊंड बाजू असते ना चेनचे बघा जे रनरची, त्या साईडने टाकायचं असतं. एका साईडने चेनचा थोडासा धागा वरती काढायचा आणि दोन्ही सोबत खेचायचं. जास्त वेळ पण लागत नाही, अगदी काही सेकंदामध्ये आपलं रनर टाकता येतं आपल्याला. आता या ठिकाणी बघा दोन्ही पण साईडने आपली दाब टीप मारून झालेली आहे. आता तुम्हाला खाली ठेवून दाखवते कसं ठेवायचं ते. चला तर बघा असं आपलं एक तयार झाला आहे. चेनची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर लागली आहे. आता बघा आपण काय करायचं आहे, असं ठेवायचं आहे बघा. चेन थोडीशी 7-1 इंच आपल्याला चेनच्या वरती कापड आलं पाहिजे. तुम्हाला दाखवते दोन्ही पण साईडने सारखं सेम ठेवायचं, मोजून घ्यायचं. या ठिकाणी बघा मी 7 इंचावरती, इकडे सुद्धा आपण 7 इंचच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने बघा हे सेट करून घ्यायचं आहे. आता इथं बघा आपण 5-5 इंचाचे चौकोन असे आखून घेणार आहोत चारी पण साईडला. आपल्याला हा चौकोन उचलायचा कट करू, आणि चारी पण कोपरे आहेत ना आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुमची साडी जर पातळ वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता इथं.
अस्तर वगैरे टाकू शकते, फॉर्म वगैरे टाकू शकते किंवा गोणी वगैरे सुद्धा वापरून टाकू शकते. पण तुम्हाला बघा एकदम झटपट असं दाखवलं आहेत मी. आता बघा आपण इथं ना हे उलटं करून घेऊ आपण. कारण आपण शिलाई देऊन घ्यायची आहेत म्हणून उलटं करून घेतलं बघा. आहे तसंच ठेवायचं. आता हे दोन्ही साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहेत बघा. या साईडला आणि या साईडला शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आपण डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे धागे वगैरे निघणार नाही. आता हे चारी पण बॉक्स बघा आपल्याला या पद्धतीने पकडून शिलाई मारून घ्यायचे आहेत बघा. चारी पण याला चारी बॉक्स व्यवस्थित पकडायचे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर तिथे शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते मी. या ठिकाणी बघा आपल्या शिलाई मारून झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते तुम्हाला कसं दिसतं ते. आपण इथं व्यवस्थित सुईचं करून घेऊ. आता इथं तुम्हाला कपडे वगैरे दाखवते. आता इथं कपडे भरपूर लागतील ना. इथं मी बघा माझ्याकडे चादरी बेडशीट वगैरे आहे ना, ती या ठिकाणी मी ठेवून दाखवत आहे तुम्हाला. काही बेडशीट आहे, काही चादर आहे. अशा पद्धतीने बघा अजून भरपूर जागा आहे. बघा किती जागा आहेत, अजून भरपूर सारे कपडे बसतात. तुम्ही साड्या, ब्लँकेट वगैरे काही पण ठेवू शकते. इथं मी एक गोदडीसुद्धा ठेवून दिली, तरी अजून जागा मोकळीच आहे बॅगमध्ये बघा. सारखं करून घेते बघा. अजून भरपूर रिकाम आहे, त्याच्यामुळे असं दिसत आहे तुम्हाला. पण एकदम व्यवस्थित कपडे फुल जर भरले ना, याचा लुक खूप छान दिसतो. हे बघा काढायला पण एकदम व्यवस्थित आहे, काही हे नाही आहे. हे बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? छोटासा व्हिडिओ आहे, एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवले आहेत. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात. तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर अशी जागा कमी आहेत. तुम्ही याला हँडल वगैरे सुद्धा लावू शकता बघा दोन्ही साईडनी, जिथं आपण हे केलेलं आहेत ना